Cancer Healer Center, a new beginning. वाल्मिक कराडात संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातनं महत्त्वाची माहिती समोर. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यानं संतोष देशमुखांची हत्या सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद. तर सुदर्शन गुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे. हत्या प्रकरणात कराडच खरा आका, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धसांचा आरोप. बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, तर आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालंय. सीआयडीच्या आरोपांनंतर आता आरोपपत्रावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. सरपंच हत्या प्रकरणाचा कराडच मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालूच शकत नाही, सुप्रिया सुळेंची ही टीका. बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातनं 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्यामुळे रणजित मुळे आणि सिद्धार्थ सोनवणेचं नाव नाही. सोनवणेनं देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचाही आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहानं 22 फेब्रुवारी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना सध्या स्थगिती. फडणवीसांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती. सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. सार्वजनिक आरोग्य विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त. चुकीची गोष्ट थांबली पाहिजे. आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्यातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांचं वक्तव्य. रोहित पवारांकडून सुद्धा फडणवीसांचं अभिनंदन. आम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगणार. विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50. विधानसभा अध्यक्ष आमची मागणी मान्य करतात. Cancer Healer Center, a new beginning.